आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। हा एकूण जागतिक आणि राष्ट्रीय पट झाल्यानंतर रिपब्लिक पक्षाच्या संदर्भामध्ये खुलासे वजा स्पष्टीकरण आपल्याला देऊ इच्छितो। माननीय नामदार रामदास आठवले साहेब जे रिपब्लिक पक्षाचे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, यांनी उल्हासनगर जिल्ह्याची महानगरपालिका या संदर्भामध्ये अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी नाना बागुल यांच्यावर टाकलेली आहे। राजकीय घडामोडी काही होत असतात, तर काही कार्यकर्ते इकडे तिकडे गेले म्हणून काय पक्षामध्ये फार मोठं परिवर्तन होत नसतं। गैरसमजातून काही गोष्टी झाल्या जरी असतील तरी सुद्धा मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो, माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांचा पूर्णपणे विश्वास नाना बागुल यांच्यावर आहे। परवा त्यांच्या कार्यालयामध्ये मीटिंग झाली, त्या कार्यालयात मी हजर होतो, नाना बागुल हजर होते, उल्हासनगरचे बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते, प्रमुख कार्यकर्ते होते, उल्हासनगरचे पत्रकारही हजर होते। या सर्वांसमक्ष रामदास आठवले साहेबांनी नाना बागुल यांना या जिल्ह्याचा कारभार सांभाळण्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज कुणाच्याही मनात असता कामा नये। नाना बागुल यांनी इथून पुढे त्यांचं कार्य सर्वांना बरोबरीने येऊन कुणाचाही रुसवा फुगवा असेल तो दूर करून एकत्रपणे चालवावा। उल्हासनगरमध्ये आपली ताकद प्रचंड संख्येनं आहे। न निवडणं, काढून टाकणं याला एक ड्यू प्रोसेस असते। जसे कोर्टामध्ये एक प्रोसेस असते, तसे पक्षाची आमची एक प्रोसेस आहे। ती प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय कुणाला अध्यक्ष निवडता येत नाही आणि कुणाला अध्यक्ष काढता येत नाही। मी पदावरून एखाद्याला अध्यक्षाला जेव्हा हटवतो ती मी माझ्या कार्यालयीन ड्यू प्रोसेस जी असते प्रोसेस पूर्ण करतो। मी जेव्हा एखादा अध्यक्ष निवडतो तेव्हा पक्षाच्या आदेशानुसार त्या जिल्ह्यातील, त्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची मीटिंग घेऊन आमची सभासद नोंदणी असते, सभासद नोंदणी पूर्ण करून त्याप्रमाणे आम्ही करत असतो। तर ही जी गोष्ट आहे ती अवैध गोष्ट आहे, त्याच्या बाबतीमध्ये विचार करण्याची कोणतीही गोष्ट नाही। शिवसेना सोबत अलायन्स होतं, बरोबर? मग तुमचे ते सगळे लोक बीजेपीला मदत करत होते, मग त्यांच्यावर आता पक्ष विरोधी कारवाई करणार आहे का तुम्ही? निश्चितपणे पक्षविरोधी कारवाई केली जाईल ज्यांच्या ज्यांच्या बाबतीमध्ये। काय दिलं नाही, काय नाही, कारवाईची काही प्रोसिजर सुरू झाली आहे? सुरू आहे, ऑलरेडी सुरू आहे। बऱ्याचशा लोकांना पदावर मुक्तही केलेलं आहे। फक्त उल्हासनगर पुरता मर्यादित विषय ना, बऱ्याच ठिकाणी, कारण यावेळेचं इलेक्शन होतं, या इलेक्शनमध्ये अत्यंत वेगळ्या प्रकारचे म्हणजे मोडतोड झाले होते। म्हणजे कोण कोणत्या पक्षासोबत आहे हे राष्ट्रीय पक्षांनाही कळत नव्हतं। त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या पक्षाचे बाब सोडून द्या। त्यामुळं ज्या ज्या लोकांनी असे प्रयत्न केले त्यांच्यावर कारवाई केली आहे, सर्व ठिकाणी कारवाई केली आहे, अगदी जिल्हा पातळीवरून, म्हणजे सांगली जिल्हा असेल किंवा नागपूर असेल, इकडे तुमचा रायगड जिल्हा असेल, इकडे तुमचा ठाणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कारवाई केली। कारवाई सुरू आहे। जसं ज्याचं जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाला हॅझार्डनेस आहे किंवा जितका त्रास होईल अशा कार्यकर्त्यावर मोठी कारवाई आहे, ज्या कार्यकर्त्यावर कमी त्रास झाला आहे त्याला छोटी कारवाई आहे। कारवाई सर्व थोडं कमी जास्त आहे। आणि इथला जो निर्णय होता शिवसेनेवर जाण्याचा, तो आठवले साहेबांना विचारून घेऊन वरच्या याच्यातून निर्णय घेतला होता। आणि सेनेबरोबर जाताना सुद्धा हे आम्ही एक निश्चितपणे लक्षात ठेवलं होतं की सेना सुद्धा हा महायुतीचाच घटक पक्ष आहे। महायुतीचा घटक पक्ष नसताना कोणाबरोबर युती करायला हा इश्यू होता आमच्या पुढं, परंतु महायुतीतल्या कोणत्याही घटक पक्षासोबत युती करायची लोकल लेवलला या इलेक्शनपुरती, म्हणजे नगरपालिकांच्या इलेक्शनपुरती पक्षाने आमच्या धोरणात्मक निर्णय घेतला होता। आणि नानांनी जो इथं निर्णय घेतला तो वैयक्तिक निर्णय नाही, तो शिवसेनेवर जाण्याचा निर्णय हा आठवले साहेबांनी आणि आम्ही मिळून घेतला होता आणि त्या प्रकारे आम्ही ते ॲक्टिव्ह केलं होतं।
काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद झालेली होती तुमच्याच एका दुसऱ्या गटाकडनं आणि त्या ठिकाणी पंडित जे आहेत त्यांना शहराध्यक्ष म्हणून घोषित केलं त्यांनी आणि आता तुम्ही म्हणतायत की नाना बागुल साहेब या ठिकाणी अध्यक्ष आहेत. काय सविस्तर सांगाल या संदर्भात? नाही, रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं नाना बागुल हेच अध्यक्ष आहेत. रिपब्लिकन पक्ष रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वात काम करतो त्या पक्षाच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाची उल्हासनगर महापालिका क्षेत्रासाठी अध्यक्ष म्हणून नाना बागुलच आहेत, दुसरं कोणी अध्यक्ष नाही. त्यांनी नाही असं काय अर्थ नाही. तो आमचा रिपब्लिकन पक्षाचा नगरसेवक आहे, शिवसेना नगरसेवक नाही, तो RPIचाच नगरसेवक आहे. फक्त त्या गटातून ते आहेत. RPI मध्ये फूट आहे का? नाही, अजिबात नाही. RPI मध्ये फूट नाही. जे कारवाई जे अशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई केली आहे, फूट अजिबात नाही.